एवढं काय काय करून तो शिवा निसटायचा, तो निसटला शेवटी. त्याने फक्त आपल्याला नाही तर त्याच्या मरणाला सुद्धा होल दिली. पण वहिनी बॉस, ऍज अ होतकरू नेता म्हणून मला एक प्रश्न पडलाय. म्हणजे तो आहे ना शक्तीपर्यंत पोहोचला असेल? अजिबात नाही. का? त्याचं उत्तर चेटकोब आहे. अरे चेटकोबाने त्याला अडवलं असणार. अहो पण नुसतं अडून काय होणार आहे? चूप रे तू. चेटकोबाने त्या शिवा आणि शक्तीचा निकाल लावला असणारच. आणि तसं घडलंच नसेल तर? हे बघा, भद्रा एकदा बोलली की बोलली, तसंच घडणार. हा, वहिनी बस बोलल्या म्हणजे विषय संपला. पण ऍज अ होतकरू नेता म्हणून आपण गुहेत जाऊन बघायला काय हरकत आहे? त्यांनी काय होणार? त्याने काय होणार म्हणजे आपल्याला कळेल ना आपण निवडणूक जिंकले की आपले डिपॉझिट जप्त झाले म्हणून. चला 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 वहिनी बस, लवकर चला लवकर. गुहेत नाही, मी नाही येणार. गप्पा बस. अरे बापरे, आज कोणतरी घाबरलंय. हे घाबरले नाहीये मी. घाबरत नाही? मग चला की गुहेत जाऊया. अरे तू ती नाही म्हणते ना, तर तू का हट्ट करतोयस रे? बॉस काळजी काळजी. आठवा चेटकोबा काय बोला होता? काय? जर शिवाला मारलं नाही तर तुमच्या दोघांपैकी एकाला जीव गमवावा लागणार. आठवा. म्हणजे बॉस वहिनी बॉसचं चेटकोबा अटक मटक सटक करून टाकणार. गप, एकदम गप. भद्रा म्हणते ते बरोबर आहे. चेटकोबानी शिवा आणि शक्तीला संपवलंय. बॉस मग तेच सांगतोय मी. म्हणजे शक्ती मेली की नाही ते आपल्याला कळेल आणि चेटकोबाचं काय चाललं ना ते पण आपल्याला कळेल ना. म्हणजे मला तरी असं वाटतंय. आता तुम्हाला काय वाटतंय ते बघा बाबा. काय म्हणालीस? तेच तर, किती मोठ्याने आवाज. बॉस बॉस मला काय वाटतं त्या दगडाच्या स्फोटाऐवजी आहे ना चेटकोबाचा स्फोट तर झाला नसेल ना? काय? नाही, ऍज अ होतकरू नेता म्हणून मला असं वाटतंय की कधी कधी आपल्या उमेदवाराचे पण डिपॉझिट जप्त होऊ शकतं ना. शुभ बोलणाऱ्या तर म्हणते मांडवाला आग लागली. बंद ठेव तोंड तुझं, नाहीतर तुलाच नैश्य करून टाकेन. अहो पण वहिनी बॉस त्याला मूळव्याध झाल्यासारखा तो ओरडतोय. मग काय बोलू मी? सांगा ना मला. गप्प बस जरा. अरे तुम्ही गप्प बसा ना दोघे. गप्पा बसा. हे बघ, आत काय चाललंय ते जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला गुहेत जावं लागेल. हा, फक्त आधी कोण जाणार आपल्यापैकी ते ठरवायचंय. हा काय प्रश्न आहे? कोण जाणार? आपल्याकडे ऍज अ होतकरू कार्यकर्ता एवढा महान द कोरोना आहे की तो जाईल. नाही का कोरोना? जा तू जा. का नाही जाणार? नाही मला असं बोलायचं होतं की. काय बोलायचं बोल ना. अहो थांबा जरा, आठवू द्या मला. अरे सॉरी. माझ्या पोटात कळाले. माझ्या पोटात कधी स्फोट होऊ शकतो, विस्फोट होऊ शकतो, घटस्फोट पण होऊ शकतो. बॉस माझा बांध फुटत आला था. मी माझ्या हातात काहीच नाही राहिलं. मी येतो मोकळा होऊन येतो. मी आलो. खोटं बोलतेस कोरोना, खोटं बोलतेस. मागे ये कोरोना. भद्रा जाऊ दे, जाऊ दे. बोकड येते. हे बघ, गुहेत आपल्याला जावं लागेल. आपल्याला? हो आपल्याला. चेटकोबाने आपल्याला काय केलं तर? हे बघ, चेटकोबा आपल्यासाठी लहान मुलांच्या गोष्टीचा वाघोबा आहे. वाघ म्हटलं तरी खाणार, वाघोबा म्हटलं तरी खाणार. आपण जर आत नाही गेलो तर आपलं बरं वाईट करू शकतो. आपल्याला आत जावंच लागेल. चल. अहो पण आपल्या सोबत काही बरं वाईट झालं तर काय? नको घाबरूस. मी आहे ना. हे बघ,
चेटकोबा आपल्याला काही करणार नाही, आपल्याला सांभाळलं त्यांनी, आत्ताही सांभाळेल. आपण आत गेल्यावर आपल्याला कळेल ना, जर तो चिडला असेल तर आपण शांत करू त्याला. पण आपण जोपर्यंत आत जात नाही आपल्याला काही कळणार नाही. चल चल चल. आले 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 आले. शक्ती, शक्ती कुठे होतीस तू? रात्रभर शोधलं तुला आम्ही. अम्मा अप्पा किती टेन्शन मध्ये आले होते माहितीये का तुला? तिला जरा बसू देता. ये. शक्ती, शक्ती कुठे होतीस तू? शक्ती बस, बसून दे तिला. शक्ती, कालपासून कुठे होतीस का तू? शक्ती, नक्की काय झालंय? तू शांत काय आहेस? शक्ती, तुला कोणी गायब केलं होतं? अयो बोल ना काहीतरी. कालपासून माझ्या जीवात जीव नाहीये बघ, बोल ना. शक्ती, तू बरी आहेस ना? काही त्रास होत नाहीये ना तुला? शक्ती बोल ना, काहीतरी बोल ग. शक्ती, तू काही बोललीसच नाही तर आम्हाला कसं कळणार? बोल काहीतरी. प्रिन्स, चेटकोबा तर इथे शांतपणे तप करतोय. आपण उगाच घाबरत होतो. आपण? तू घाबरत होतीस? हा म्हणजे मी. आणि तू कशाला काळजी करतेस? चेटकोबा मदत करेल ना आपली. हो, पण मगाशी तो एवढ्या मोठमोठ्याने ओरडत होता ना. अगं हे बघ, डोळे उघडल्यावर आपल्याला सगळं कळेल. आपण विचारू ना, पुढे जाऊ ना त्याच्या, म्हणजे आपल्याला कळेल काय. हा, चेटकोबा, तू तुझं काम केलंयस ना? तू त्या शक्तीला संपवलेस ना? आणि शिवाला पण ढगात पोचवलंस ना? अटक मटक चल सटाक. तुम्ही दोघे बिनकामाचे धरित्रीवरचे ओझे आहात. का चेटकोबा, तू एवढा का चिडलायस आमच्यावर? चिडू नको तर काय पूजा करू तुमची? त्या शिवाला अडवायला सांगितलं होतं तुम्हाला, का नाही अडवलात? का संपवलं नाही त्याला? म्हणजे चेटकोबा, आम्ही पूर्ण प्रयत्न केले त्याला संपवायचं. म्हणजे तो मरणाच्या दारापर्यंत पोचला होता, पण त्या आदिशक्ती आणि महादेव यांच्यामुळे तो वाचला. चेटकोबा माफ कर चेटकोबा, पण यात चूक तुझी पण आहे. नाही म्हणजे तू पण आमची मदत करू शकला असतास ना. आम्ही तिथे काय आमची अवस्था झाली होती तुला माहित नाही. तू तिथे येऊ शकला असतास, आम्हाला वाचव. आमचा डाव फसला मान्य आहे आम्हाला, पण तू तर काहीच नाही केलं. तू आमची मदत केली नाही. तू तिथे आला असतास, आम्हाला वाचवलं असतं तर कदाचित शिवाज नसता. खरं सांगू का चेटकोबा, म्हणजे त्या आदिशक्ती आणि महादेव यांच्या समोर तूही तुझे हात टेकलेस. माझ्यावर शंका घेतोस? या चेटकोबावर?
चेटकोबा सोड सोड प्लीज ना, माफ कर त्याला, मी माफी मागते त्यांच्या वतीने. सोड चेटकोबा, सोड त्याला, सोड चेटकोबा, सोड चेटकोबा. शिवा, तू तरी सांग काय घडलं ते. ए भावा, अरे तू तरी सांग ना, शक्ती मॅडम अशा का वागतायत? त्यांना कोणी किडनॅप केलं होतं का? आणि तसं केलं असेल ना तर तू फक्त नाव सांग, अरे वस्त्राने अक्का फाडून टाकतो त्याला. ए शिवा, काय झालं तू तरी सांग रे. हे बघ, माझा जीव आहे ना इथे घाबरा गुबरा झालाय बघ. शिवा, तू काही बोलत का नाहीयेस? शिवा बोल. अम्मा आप्पा बघा, उगाच टेन्शन नका घेऊ. आता तरी आपण तुम्हाला काय सांगू शकत नाही, आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच नसतात मिळत. थोडा टाइम द्यावा लागतो. आणि शक्ती घरी आली ना आता, हा आदिशक्ती आणि शंभू महादेवच्या कृपेने ती सुखरूप घरी आली आहे. तिला काय पण नाही झालेलं. नानांचा फोन आहे. हा नाना बोला. अरे वस्ताऱ्या, अरे शिवाचा काय फोन बिन आला होता का? अरे कवा धरणं मी फोन करतोय, फोनच लागत नाही. अहो नाना, नका टेन्शन घेऊ. अहो शिवा आमच्या सोबतच आहे आप्पांच्या घरी. हा, आणि तू परत आलाय, शक्ती मॅडम घेऊन पण आलाय परत. अरे काय सांगतोयस काय? किती आनंदाची बातमी दिली. बरं, दोघं ठीक आहे ना? आणि शक्ती कशी आहे? अहो काळजी करू नका, ते दोघं बी ठीक आहेत. आणि काय शिवा समजा सांगाल ना तुम्हाला घरात आल्यावर. हो ना, आता ठेवतो आम्ही फोन, जरा घाईत आहे. हा, शंभू महादेवा, पावलास र बापा. बघत काय उभी आहेस? उचल तुझ्या नवऱ्याचं मड आणि घेऊन जा इथून, नाहीतर याच्यासारखीच तुझी अवस्था करेन. चल निघ इथून. नाही चेटकोबा, हे बघ, मी पत्र पसरते, पण आमच्या चुकीच्या शिक्षा नको. जिवंत कर चेटकोबा, माझं सौभाग्य मला परत दे. थोबाड बंद कर आणि चालती हो इथून. अटक मटक, चल सटक. नाही चेटकोबा, प्लीज प्लीज प्लीज. देवी आदिशक्ती, पावलीस ग बाई, माझ्या शक्तीच्या पाठीशी उभी राहिलीस. तुझी खणा नारळानं ओटी बरेन मी पण उद्याच देवळात जाणार आहे, आणि देवळाला आहे ना 100 प्रदक्षिणा घालेन. शक्ती, हे बघ, आपल्याला माहिती आहे तुला आदिशक्तीशी खूप बोलायचंय, तर डोक्यात 1000 प्रश्न पडले असणार. हे बा, आता डोक्याला ताण नको करून घेऊ. तुला आरामाची गरज आहे. आराम कर. हा, आपण बोलू ना नंतर. अम्मा आप्पा, शक्तीची काळजी घ्या. येतो मी. शिवा, अम्मा आहो तर नका टेन्शन घेऊ, सगळं ठीक होईल. हा, येतो मी.
बॉस 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 वहिनी बॉस बॉसला काय झालं वहिनी बॉस बॉस का बोलत नाही बॉस अशी शांत करा बॉस उठा ना बॉस बॉस उठा बॉस 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 वहिनी बॉस सांगा ना बॉसला काय झालं कोरोना तुझे बॉस नाही राहिले काय वहिनी बॉस अशी कशी गेले बॉस बॉस उठा ना असे कसे सोडून गेले बॉस अजून तुम्हाला जग बघायचंय याचे होतकरू कार्यकर्ता ते अगदी आमदारापर्यंत माझा प्रवास बघायचा तुम्हाला बॉस उठा ना बॉस मी काय करू सांगा ना बॉस काय करू बॉस वहिनी बॉस मला सांगा हे सगळं त्या चेटकोबाने केलं ना त्याने सांगितलं होतं की तुमच्या दोघांपैकी एकाला घेऊन जाणार म्हणून संपवणं आणि तसंच झालं वहिनी बॉस पण आता आपलं कसं होणार म्हणजे आपलं जाऊ दे पण तुमचं कसं होणार तुमचं आयुष्य म्हणजे आता म्हणजे अन्नात नसलेल्या मिठासारखं झालंय आता तुमचं हळणी आयुष्य तुम्ही कोणासाठी सांगणार चुप्प बस मी प्रिन्सनं कुठेही जाऊ देणार नाहीये नाही जाऊ देणार मी त्यांना कुठेच कळलं तुला कुठेच जाऊ देणार नाही मी वहिनी बॉस तुम्ही भानावरती या बॉसचा ऑलरेडी श्वास बंद झालाय वहिनी बॉस मी एक काम करतो मी सगळ्यांना कळवतो मी पटकन सगळ्यांना फोन लावतो चुप्प बस प्रिन्सनं काही होणार नाहीये मी त्यांना मरूच देणार नाहीये हे भद्रा असं विधवेचं आयुष्य नाही जगणार नाही जगणार कोरोना आपल्या घरातला फ्रीज रिकामा कर आपल्या घरातला फ्रीज रिकामा कर वहिनी बॉस तुम्ही काय बोलताय कशासाठी नको प्रश्न विचारू सांगितलं तेवढं कर जा आणि आपल्या घरातला फ्रीज रिकामा कर जा वहिनी बॉस पण तुमच्या डोक्यात काय ते तरी कळू दे मला चाललंय काहीतरी तू तू जा आणि फ्रीज रिकामा कर मी प्रिन्सला काही उधळणार नाही काही उधळणार नाही जा लवकर जा ठीक आहे तू प्रिन्स तुम्ही मला हव्यात या भद्राला गरज आहे तुमची ही भद्रा तुमच्यासाठी आकाश पातळ हे करेल पण तुम्हाला पुन्हा जिवंत करेन मी काय जाऊ देणार नाही ही भद्रा तुम्हाला काय उधळणार नाही जे काय घडलं ना भावा ते एकदम विचित्रच घडले बरं का अरे माझा तर विश्वासच बसत नाही असं कसं काय घडू शकतं हो ना आणि ऐकायला पण जरा विचित्र वाटतंय जाऊ द्या त्या या विषयावर चर्चा नको शंभू महादेवर सोडून द्या सगळं तो बघून घेईल सगळं शेठ असं परक्या परक्यासारखं का वागतोस आमच्याशी अरे जीवाभावाचा मित्र म्हणतोस ना आम्हाला आणि आमच्यापासूनच का सगळ्याला पोहतोयस भावांनो अरे परक्यासारखं नाही वागवत आहे अजून आपल्यालाच काही प्रश्नांची उत्तरं नाही भेटलेली तुम्हाला कोणून सांगू वेळ येईल तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील कशाचा कशाशी काय संबंध ते पण समजेल शंभू महादेवाने आपल्याला या जगात पाठवलंय तर त्याचं काहीतरी कारण असेलच ना तो बघून घेईल सगळं तोच आपला करता करविता आहे ना जाऊ द्या आता या विषयावर अजून चर्चा करण्यात काय पॉइंट नाही तुम्ही लोक घरी जा शक्ती पण सुखरूप घरी आली नाना वाट बघत असेल माझी निघा हे बाबा यापुढे आम्ही तुझ्या सोबत असणार ना काय बी झालं तरी भाऊ हो शेठ अरे माहितीये मला आता काय इमोशनल करणार काय जा घरी जा झोपा उद्या भेटूया गुड नाईट नीट जा
तुम्ही इथे? आश्चर्य वाटलं? आश्चर्य तर वाटणारच ना. तुम्ही तर. सांगते, तुला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते, पण आधी आम्हाला काय सांगायचं ते ऐकून घेशील? असं काय सांगायचंय तुम्हाला? आम्हाला असं सांगायचंय. शिवा, अरे शिवा, अरे बाहेर काय करतोयस? अरे शिवा, अरे कोणाला शोधतोयस? नाही रे, कोणाला नाही. मग असा सैरभैर काय झालायस? नाही, काय नाही. बरं आवरून घे पटकन, मी ताट वाढायला घेतो. चल की पोरा लवकर. आलो मी, तू पुढे हो. कमाल आहे, बोलता बोलता त्या बाई आणि ती पोरगी गायब कशी काय झाली? 2 पेग मारल्यानंतर नानाच्या समोर माधुरी नाचते तसं माझं तर नाही ना झालं. खात्रीच करून घेतो. शंभू महादेवा, हे सगळं काय चालू आहे? ती पोरगी आधी मला जेव्हा दिसली होती तेव्हा मला असं वाटलं होतं की हा माझा भास आहे, पण आता तर त्या बाई सुद्धा, त्या पण जिवंत नसताना मला भेटायचा, माझ्याशी बोलायचा प्रयत्न करतात. हा तरी नक्कीच भासवाला आयटम नाही आहे, 100% सांगतो मी. ते खरं नाही तर नेमकं खरं काय आहे आणि काय खरं आहे हे जोपर्यंत मला कळणार नाही तोपर्यंत पुढे काय घडणार याचा अंदाज पण नाही येणार मला. शंभू महादेव, माझा विश्वास आहे तुझ्यावर. आज जशी वाट दाखवलीस मला तशी इथून पुढे नक्कीच दाखवशील, मला माहिती आहे. तू नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहशील, मला माहिती आहे. अरे हो, या सगळ्या गडबडीत एक सांगायचंच राहून गेलं तुला. इथून पुढे माझ्या सगळ्या प्रवासात शक्ती सुद्धा माझ्यासोबत असणार आहे. जिथे शिवा तिथे शक्ती, शिवशक्ती. इथून पुढचा सगळा प्रवास आम्ही दोघं एकत्र करणार आहोत असं आम्ही ठरवलंय. आम्ही ठरवलंय म्हणजे अर्थातच हे तू आमच्याकडून ठरवून घेतलंयस, पण तरी सुद्धा शंभू महादेवा तुझ्याकडे एक मागणं मागतो. आमच्यावर कायम लक्ष ठेव. जय शंभू.